चिन्मय, तुझ्यासाठी सुद्धा तोच खरं प्रश्न आहे की तू नाटकापासून सुरुवात केलेली आहेस का? कारण त्या वादवादाला तुझ्यावर प्रचंड आवडलेला आहे. ते जे संवाद तू स्वतः लिहितोस त्यामुळे ते सादर करण्यासोबत इतकं तुझ्याकडनं सोपं जात असेल. ते लिहिण्यामागचं जे काय तुझं लेखन आहे त्याच्या मागचं जे काय टेक्निक आहे ते आणि त्याच्यानंतर तुझं काय सादर करतोस इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने तुझं काय सादर करतोस ते कसं तुला जमतं? आणि तू ड्रामाज वगैरे अशा काही स्पर्धा याच्यामध्ये भाग घेऊन असा पुढे गेलेला आहेस का तू कॅमेऱ्याच्या समोर? नाही, माझी सुरुवात कॉलेजपासून जी आहे, मी बेसिकली दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा ग्रॅज्युएट आहे, MSc. कॉलेजपासून सुरुवात, त्याच्यानंतर काही वर्कशॉप्स असं करत करत MSc, त्याच्यानंतर परत मुंबई 2003 साली आणि पुन्हा काही मोठ्या लोकांबरोबर का? हां, आणि मग महान लोकांबरोबर, महान लोक. बरं, ह्या सगळ्या प्रवासात मी कधीच पेन उचलून लिहिलं काहीच नाही. ॲब्सोल्युटली मी कधीच कुठली एकांकिका किंवा असं काही लिहिलं. कोणी एकेकाळी एक नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला, कारण त्या रोल देत नव्हतं. कॉलेजमध्ये सगळे मॉबमध्ये उभं राहायचे. म्हटलं चायला आपण काहीतरी करूया असं म्हणून एक एकांकिका लिहिली होती, ज्याचे प्रयोग काही झाले. आणि मे बी ते कुठल्या तरी एका सज्जन माणसाने पाहिले होते. तर जेव्हा वादळवाट या मालिकेसाठी लेखक नाहीत अभय परांजपेंबरोबर लिहिला, असा एक पेच प्रसंग उभा झाला, तर त्यांनी असं म्हटलं की तो एक मुलगा त्याला बघ काय करतो, तो तुमच्याकडे ऑडिशन पण ठेवून गेला वादळवाटचं. तर मला पहिल्या दिवशी जेव्हा अभय परांजपेंनी भेटायला बोलवलं होतं, त्यांचा प्रश्न असा होता की तू काय आहे, तू रायटर आहेस का तू ॲक्टिंग करणार आहेस, तुला काय नाही. माझं असं झालं, मला काम पाहिजे पाहिजे त्याचं. कारण नुकताच आलो होतो NSD वरून आणि चाललो होतो इकडे तिकडे. जेव्हा सुरुवात केली तेव्हा वाटलं नव्हतं की मी लिहिन एवढं. मला वाटलं होतं 20-25 एपिसोड जोपर्यंत त्यांना दुसरा रायटर सापडत नाही तोपर्यंत. पण इव्हेंच्युअली ह्या 940-939 एपिसोडमध्ये साधारणपणे 350 एपिसोड मी आणि तेच करता करता मग जसं मंदार बरोबर खूप चांगली मैत्री झाली. त्याच्यानंतर आम्ही एकत्र सिनेमा केला क्षण नावाचा, ज्याचे पटकथा संवाद केले. तर माझं रायटिंग हे कधीच मी ठरवलं की आता मला रायटर व्हायचं आणि झालं असं कधी. आणि ॲक्टिंगचं म्हणून तर येस 3 वर्ष शिकलोय. पॅशन आहे, प्रचंड पॅशन आहे. आणि स्वतःचं असे मी स्वतः लिहिण्याचं मला खरं तर टाळतो, कारण कंटाळलं त्याच्यामध्ये. कारण आपल्याला सगळंच माहिती असतं. अर्थात डिरेक्टरकडे जेव्हा ते सीन जातात तर त्याचा पर्स्पेक्टिव्ह कम्प्लिटली बदलतो. असंही झालेलं आहे की मी एक सीन लिहिलेला आहे जो मीच करणार आहे आणि त्याला मंदारने एक वेगळंच इंटरप्रिटेशन दिलं. त्याच्यामुळे आपल्याला तो सीन फार वेगळा कळायला लागला. अरे नाही बरोबर आहे, हा म्हणतो तेच बरोबर आहे, याच्याच ऐकायला लागलं.